जय हिंद. नमस्ते प्राध्यापक मित्रांनो, मी मिस्टर अक्षय बेळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण इंटरनल मार्क्स एंट्री कशी करावी हे स्टेप बाय स्टेप्स आपण बघणार आहोत. HOD लॉग इनपासून ते आपल्याला सब्जेक्ट कसे कन्फर्मेशन करायचे आहे आणि OTP कशा पद्धतीने एंटर करून पुढची प्रोसेस करायची याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे मार्क्स एंट्री करण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण देखील टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या विद्यार्थ्यांना देखील टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला सांगा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया की आपण इंटरनल मार्क्स एंट्री कशी करावी. तत्पूर्वी प्राध्यापक मित्रांनो, इंटरनल मार्क्स एंट्रीचा एक मी फ्लो चार्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. तो या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक बघा. सगळ्यात प्रथम आपण कॉलेजच्या लॉग इनवरून म्हणजेच कॉलेजच्या पनकोडवरून आपण सब्जेक्ट टीचर आणि सब्जेक्ट अपॉइंट करून घ्यायचे आहे. त्यानंतर सब्जेक्ट अपॉइंट झाल्यानंतर दुसरी महत्त्वाची स्टेप्स आहे ते म्हणजे आपण HOD लॉग इन करायचा आहे. काय करायचं आहे? HOD म्हणजे जे सब्जेक्ट टीचरला HOD अपॉइंट केले, जसं कॉमर्सला एक, आर्ट्सला एक, नंतर सायन्सला एक, किंवा तुमच्याकडे जसं कॉमर्समध्ये इकॉनॉमिकला वेगळे, अकाउंटला वेगळे, बाकी EVS वगैरे त्या सब्जेक्टला वेगळे असे जरी असेल तरी तुम्ही त्या पद्धतीने ते सब्जेक्ट काय करा, अपॉइंट करून घ्या. सब्जेक्ट अपॉइंट झाल्यानंतर HODनी काय करायचं, स्वतःचं लॉग इन करायचं आहे. HODनी लॉग इन करून काय करायचं आहे, त्या सब्जेक्टच्या बॅचेस क्रिएट करायच्या आहे. बॅच क्रिएट केल्यानंतर सब्जेक्ट टीचर अपॉइंट करायचे त्या बॅचला. त्यानंतर बॅचेसला सब्जेक्ट टीचर अपॉइंट झाल्यानंतर सब्जेक्ट टीचरनी स्वतःचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर त्यांनी मार्क्स एंट्रीमध्ये जायचं आहे, सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि सब्जेक्टच्या समोर तुम्हाला ॲड किंवा एडिट बटन दिसेल, त्या बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला मार्क्स एंट्री या नावाचा टॅब दिसेल, त्या टॅबवरती क्लिक करा. नंतर एक्सेल शीट काय करा, डाउनलोड करा. एक्सेल शीट डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये मार्क एंट्री आपल्याला करायची आहे आणि मार्क एंट्री केल्यानंतर ती फाईल काय करायची आहे, सेव्ह करायची आहे. फाईल सेव्ह केल्यानंतर पुढची स्टेप्स येते ते म्हणजे अपलोड फाईल. काय करायची आहे, अपलोड फाईल. फाईल अपलोड करा. त्यानंतर तिथे तुम्हाला एक आईचं चिन्ह दिसेल, डोळ्याचं चिन्ह दिसेल, म्हणजे प्रिव्ह्यूचं चिन्ह दिसेल. त्या प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करा. खालती ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स एंट्री केलेले दिसून येतील. ते मार्क्स एंट्री केलेले तुमचे बरोबर असेल तर त्यानंतर तुम्ही चेक करा, व्यवस्थित आहे याची खात्री झाल्यानंतर तुम्ही कन्फर्म बटनावर क्लिक करा. कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुमचा सेंड OTP होतो. ओके, काय होतो, सेंड OTP ऑप्शन दिसेल. त्या सेंड OTP बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला काय होईल, तुमचे जे प्रिन्सिपल असतील त्यांना काय होणार आहे, OTP जाईल. OTP गेल्यानंतर तिथे व्हेरीफाय OTP करा. तुमची प्रोसेस पूर्ण होणार आहे आणि नंतर तुम्ही तिथे प्रिंटआउट काढू शकता. सो या सर्व स्टेप्समधून तुम्हाला जायचं आहे. आता ह्या सर्व 1 बाय 1 स्टेप्स आपण काय करूया, काळजीपूर्वक बघूया. बघा, सगळ्यात प्रथम आपण unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जाऊया. तिथे गेल्यानंतर थोडंसं स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला वरती ॲडमिशनच्या इथे तुम्हाला 2 नंबरचा टॅब एक्झामिनेशन दिसेल. सो एक्झामिनेशन टॅबला काय करा, क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर इथे कॉलेज लॉग इन कॉलेज सेक्शन दिसेल. या कॉलेज सेक्शनमध्ये कॉलेज लॉग इन बटनावर क्लिक करा. कॉलेज लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर खालती स्क्रोल केल्यानंतर इथे 4 नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिसून येईल, इंटरनल मार्क्स एंट्री सिस्टीम फॉर एप्रिल-मे 2024. तुम्ही ज्या एक्झामचे मार्क भरणार आहे त्या मार्क्स एंट्रीमध्ये इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला वेगवेगळ्या टॅब दिसतील. ओके, जसं इथे तुम्हाला जी काही पहिली टॅब दिलेली आहे ती इंजिनिअरिंग सब्जेक्ट आणि सायन्सच्या प्रॅक्टिकलच्या सब्जेक्टच्या एक्सटर्नल अपॉइंटमेंट बाबत आहे. तिथे तुम्हाला क्लिक करायचं नाही. आता तुम्ही इंटरनल मार्क्स एंट्री भरताय म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर तिथे तुम्हाला कुठे क्लिक करायचं आहे, 2 नंबरच्या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये जो ग्रीन कलरचा टॅब आहे तो इंजिनिअरिंगसाठी आहे, तर येलो कलरचा टॅब आहे तो नॉन इंजिनिअरिंग म्हणजेच आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजसाठी असणार आहे. म्हणजे येलो कलरच्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे एक्झाम इयर तुम्ही नीट काळजीपूर्वक बघा, एप्रिल-मे 2024 आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ते करण्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी तुमच्या डेट्स बघा. इथे जे काही दाखवलेलं आहे, प्लीज फाइंड बिलो द डेट डिटेल्स फॉर सेशन एप्रिल-मे 2024. सो इथे आर्ट्स अँड फाईन आर्ट्सच्या जे काही डेट्स आहे ते आहेत बघा
23 एप्रिल 2024ला स्टार्ट आहे आणि एंड डेट 5 मे 2024 आहे. त्याच्यानंतर इथे सायन्सकडे गेलात तर इथे बघा BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी, BSc कम्प्युटर सायन्स, BSc कम्प्युटर सायन्स आहे 13-19 पॅटर्न, BSc रेग्युलर 13-19 पॅटर्न आहे, बायोटेक आहे, ॲनिमेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा 16 आणि 21चा पॅटर्न आहे, BCA सायन्स आहे 2019 पॅटर्न आणि BSc सायबर अँड डिजिटल सायन्स आहे. तसे जे चालू होतील ती माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. सगळ्यांची डेट 23 एप्रिल 2024 आहे आणि एंड डेट 5 मे 2024 आहे. त्यानंतर सायन्स नंतर कॉमर्स फॅकल्टीकडे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला BBA, BBA IB, BBA CA नंतर BCom 2013 आणि 19 पॅटर्न तुम्हाला दिसेल. सर्वांची डेट स्टार्ट डेटमध्ये 23/4 आहे तर एंड डेट 5 मे 2024 आहे. ओके, सो इथे तुम्हाला डेट समजल्या असतील. आता आपण मार्क्स एंट्री करण्यासाठी काय करूया, या ठिकाणी नॉन इंजिनिअरिंग मार्क्स एंट्री सिस्टीम यावरती क्लिक करूया. ओके, इथे मी क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला बघेल. सगळ्यात प्रथम तुम्ही काय करा, कॉलेजचा लॉग इन करा, म्हणजे कॉलेजचा इथे पन कोड टाका, त्यांचा पासवर्ड टाका आणि या ठिकाणी जो कॅप्चा दिला तो एंटर करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. ओके, सो मी इथे कॉलेजचा ID आणि पासवर्ड टाकला आणि लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा तुम्हाला इंटरफेस बघायला भेटेल. इथे लेफ्ट साईडला तुम्ही काय करा, इथे 3 डॉट तुम्हाला दिसतील त्यावरती आडव्या रेषा दिसतील त्यावरती क्लिक करा आणि सगळ्यात प्रथम अगोदर काय करा, तुम्ही या ठिकाणी पेंडिंग मार्क्स एंट्री, ओके, पेंडिंग सीट नंबर डिटेल्स या टॅबवरती सगळ्यात अगोदर क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना ज्या सब्जेक्ट, इथे तुम्हाला पॅटर्न नेम दिसेल, पॅटर्न दिसेल, सब्जेक्ट कोड दिसेल, कोणता सब्जेक्ट आहे, त्याचे इंटरनल, त्याचे किती नंबर ऑफ स्टुडंट, ही सर्व माहिती दिसेल. आणि बॅचेस क्रिएट करताना किंवा HOD अपॉइंट करताना तुम्ही ह्याच सब्जेक्ट कोडच्या बॅचेस काय करायच्या आहे, क्रिएट करायच्या आहे. म्हणजे इथे तुम्हाला फॅकल्टी वाईज जसं BBA, BBA IB, BBA CA, BCom, MCom जे सब्जेक्ट असतील तुमच्या बॅकलॉगला तेवढे सगळे तुम्हाला इथे दिसून येतील. आता बघा या ठिकाणी जवळजवळ 500 किती एंट्रीज आहे, 526 एंट्रीज आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्ही चेक केल्यानंतर इथे सगळ्यात प्रथम अगोदरची पहिली स्टेप्स काय आहे, अपॉइंट HOD, ॲड HOD. सो मी ॲड HOD मध्ये जातो. इथे मला सपोज आता मी ऑलरेडी एक HOD अपॉइंट केलेले आहे तरी पुन्हा तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी मला कदम DK नावाचे सर आहेत, त्यांना मला HOD अपॉइंट करायचे आहे. सो मी म्हणून काय केलं, इथं कदम ज्ञानदेव काशीनाथ हे नाव सिलेक्ट केलं आणि अपॉइंट अबो सिलेक्टेड टीचर ॲज HOD यावर क्लिक केलं. नंतर इथे फॅकल्टी सिलेक्ट केली, जसं कॉमर्स आहे म्हणून कॉमर्स अँड मॅनेजमेंट सिलेक्ट केलं. ह्युमॅनिटी किंवा आर्ट्समध्ये असेल तर आर्ट्स करा, सायन्समध्ये असेल तर सायन्स करा. मला कॉमर्स सिलेक्ट करायचं आहे म्हणून मी कॉमर्स बटनावर क्लिक केलं. इथे बघा BOS, जर तुमचा 2019 पॅटर्न असेल तर तुम्ही नॉट ॲप्लिकेबल बटनावर क्लिक करा. बाकीचे सब्जेक्ट ॲज इट इज तुमचे BOS माहितीच आहे तुम्हाला, जसं की अकाउंट असेल, लॉ असेल, इकॉनॉमिक असेल त्या पद्धतीने सिलेक्ट करा. ओके, सो इथे मी नॉट ॲप्लिकेबल बटनावर क्लिक करतो कारण मला 19चे सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहे. नंतर डिपार्टमेंट मी सिलेक्ट केलं, तिथे पण मी नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट केलं आणि इथे सिलेक्ट पॅटर्नमध्ये इथे मला BComचे सब्जेक्ट ॲड करायचे आहे 2019 पॅटर्न म्हणून मी लास्ट ऑप्शन बॅचलर ऑफ कॉमर्स 2019 क्रेडिट पॅटर्न या बटनावर क्लिक करतो. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे मला सगळे सब्जेक्टची लिस्ट दिसून येतील. बघा सब्जेक्ट कोड 111, 112, 113, 114 सगळे सब्जेक्ट मला कोड जवळजवळ इथे 429 एंट्रीज आहे. मला जो सब्जेक्ट सिलेक्ट करायचा तो सब्जेक्ट मी काय करतो, या ठिकाणी क्लिक करतो. जसं एक्झाम्पल आहे, मी इथे एक एक्स्ट्रा क्रेडिटचा एक सब्जेक्ट मी काय करतो आहे इथे ॲड करतो आहे. जसं GR2A या ग्रेड कॉलमला मी काय करतो, इथे लास्टला टिक करतो आहे. आणि मला एक काय करायचं आहे, कॉस्टिंगचा सब्जेक्ट मी जो शिकवतो त्याला मला सब्जेक्ट ॲड करायचा आहे म्हणून मी ऑलरेडी तो सब्जेक्ट इथे सिलेक्ट केलेला आहे. जसं मला जो 246E नावाचा सब्जेक्ट सिलेक्ट करायचा होता तो मी ऑलरेडी अपॉइंट केला म्हणून या ठिकाणी तो इथे दिसणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला जे सब्जेक्ट ॲड करायचे आहे त्याच्या इंटरनल प्रॅक्टिकल ज्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं तो काय करा, सिलेक्ट करा आणि शेवटी इथे तुम्हाला सबमिट बटन दिसेल, त्या सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल, सक्सेसफुली ॲडेड HOD अँड सब्जेक्ट. इथे ओके बटनावर क्लिक करा. ओके, सो सब्जेक्ट वाईज तुम्ही HOD काय करा, अपॉइंट करा आणि नंतर इथे लॉग आउट करा. ओके, लॉग आउट केलं. आता मी काय करतो, HODचं लॉग इन करतो. HODचं लॉग इन मी या ठिकाणी आता करतो आहे आणि त्या ठिकाणातून पुढची प्रोसेस करणार आहे. ओके, इथे पुन्हा मी लॉग इन केलं. इथे तुम्हाला उजव्या साईडला पुन्हा 3 आडव्या रेषा दिसतील, त्यावरती क्लिक करा. इथे सगळ्यात प्रथम HODच्या लॉग इनमधली पहिली स्टेप्स म्हणजे क्रिएट
बॅच. ओके, सो क्रिएट बॅचवर क्लिक केलं, खालती स्क्रोल केलं, इथे तुम्हाला सिलेक्ट पॅटर्न आला, पॅटर्नवर सिलेक्ट केला. बीकॉमचे ऑलरेडी त्यांनी सब्जेक्ट ॲड केले म्हणून इथे बीकॉम सिलेक्ट केला. इथे बघा जे जे सब्जेक्ट ॲड केले, आता मी मगाशी म्हणालो तुम्हाला इथं मी ऑलरेडी 246E नंतर GR2A आणि GR7A ॲड केलेला आहे. आता मला याची बॅचेस क्रिएट करायचे आहे. मी काय करतो, GR2Aची बॅच क्रिएट करतो. ओके, नंतर इथे सिलेक्ट टाईप त्याचा ग्रेड आहे म्हणून ग्रेड बटनावर क्लिक करा आणि इथे ऑल बटनावर क्लिक करून इथे क्रिएट बॅचवर क्लिक करा. जर तुम्हाला बॅच वाईज करायचं तर बॅच वाईज करा, ऑल बटनावर क्लिक करायचं तर ऑल बटनावर क्लिक करा. जसं मी इथे बॅचेस ती सिलेक्ट केली आणि इथे क्रिएट केली. मी दुसरी काय करतो, एक बॅच क्रिएट करतो ज्या ठिकाणी इथे सब्जेक्ट कोड मी 246E करतो. त्यानंतर इथे टाईप मला इंटरनल करायची क्रिएट म्हणून मी इंटरनल बटनावर क्लिक केलं, ऑल बटनावर क्लिक करून क्रिएट बॅच केली. ओके, त्याच्यामुळे पुन्हा मेसेज आला क्रिएट बॅच सक्सेसफुली. इथे ओके करा. लेफ्ट साईडला या. त्याच्यानंतर दुसरी स्टेप्स आहे ती म्हणजे ॲड अपॉइंट किंवा अपॉइंट इंटरनल एक्झामिनर या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केलं, इथे पॅटर्न सिलेक्ट केला, बीकॉम सब्जेक्ट टीचर. जसं मला या ठिकाणी बळे नावाचे सब्जेक्ट आहे, टीचर्स आहे म्हणजे मीच आहे, तो काय केला, अपॉइंट केला. नंतर इथे शो बॅचेस टू अपॉइंट या बटनावर क्लिक करा. बघा आता इथे 2 बॅचेसचे मला त्यांनी अपॉइंटमेंट दिलेली आहे, मी अपॉइंट करतो. जसं या ठिकाणी तुम्हाला एंट्री काय करायची आहे, आता फ्रॉम डेट टू डेट आणि सिलेक्ट कॉलमला क्लिक करायचं आहे. डेट टाकताना तुमचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे बघा, या ठिकाणी इथे तुम्हाला दिसून येईल. जशी स्टार्ट डेट आजची 23/4/2024 आहे, सो मी या ठिकाणी इथे दाखवलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्या पद्धतीने इथे दाखवली 23, जसं की हे पहा 23/04/2024 या पद्धतीने तुम्ही टाईप करा. तुम्ही अशा पद्धतीने टाईप करू नका 23/04/24 असं टाईप करण्याची आवश्यकता नाही. तुमचा जो काही फॉर्मॅट आहे तो कसा असला पाहिजे, 23-04-2024 असा असला पाहिजे. आणि एंड डेट मी सपोज 30/05/2024 करणार आहे, ती टाका, किंवा 05/05/2024 अशी जरी डेट टाकली तरी चालेल. ओके, सो मी स्टार्ट डेट टाकली. आता मी एंड डेट टाकतो. जसं मी सांगितलं की 05/05/2024. ओके, ही मी डेट टाकली आणि सिलेक्ट कॉलमला क्लिक केलं. त्याच पद्धतीने इथे कॉस्टिंगची पण मी काय करतो, 30 डेट टाकतो. जसं 23/04/2024. ओके, आणि इथे एंड डेट टाकली 05/05/2024. ओके, या पद्धतीने टाकली, सेव्ह केलं, सिलेक्ट केलं आणि अपॉइंट बटनावर क्लिक केलं. बघा इथे इनव्हॅलिड डेट फॉर्म, यूज द डेट फॉर्मॅट लाईक्स DD MM आणि YY. बघा जिथे चुकलं असेल तिथे काय करतात, लगेच तुम्हाला रॉंग मेसेज इथे सिलेक्ट केला जातो. ओके, त्यानंतर इथे पण आपण डेट टाकूया. ओके, इथे जसं आपण 05/05/2024. ओके, ही डेट केली आणि इथे ओके केलं. इथे पण आपण काय करू, त्याच पद्धतीने डेटचा फॉर्मॅट इथे टाकू. ओके, इथे मी टाकायचा राहिला तो इथे या ठिकाणी मेन्शन करतो. ओके, आणि इथे अपॉइंट बटनावर क्लिक करतो. अपॉइंट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा सर्व ओके झाल्यानंतर इथे मेसेज येतो इंटरनल अपॉइंटेड सक्सेसफुली फॉर सिलेक्टेड बॅचेस. इथे ओके बटनावर क्लिक करा. म्हणजे इथे आता काय झाले, अपॉइंटेड बॅचेस केलेल्या ते या ठिकाणी इथे दाखवलेले आहे. तुम्हाला जर का वाटलं की चुकून आपण या टीचर्सला दुसऱ्या बॅचेस दिल्या तर तुम्ही रिमूव्ह बटनावर क्लिक करून ती बॅच काय करू शकता, क्लिअर करू शकता. ओके, सो आता इथे आपण हे काय करू, लॉग आउट करू. तुम्ही त्याच पद्धतीने सगळे सब्जेक्ट टीचर या ठिकाणी ॲड करा. आता तिसरी स्टेप्स जी काय आहे ती म्हणजे सब्जेक्ट टीचरनी लॉग इन करणं. जसं मी सब्जेक्ट टीचर आहे, मी माझं काय करतो या ठिकाणी लॉग इन करतो. ओके, इथे या पद्धतीने लॉग इन केलं आणि लॉग इन बटनावर क्लिक केलं. माझं लॉग इन झालेलं आहे. इथे मी काय केलं, परत इंटरनल मार्क्स एंट्रीच्या इथे आडव्या 3 रेषा दाखवलेल्या आहेत त्यावरती क्लिक करतो. तिथे तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन इथे मार्क्स एंट्री दिसेल, या बटनावर काय करा, क्लिक करा. ओके, या बटनावर क्लिक केला, इथं अपॉइंटेड ॲज अ इंटरनल एक्झामिनर क्लिक करा. नंतर इथे थोडंसं खालती तुम्हाला बघा जे जे सब्जेक्ट अपॉइंट केले त्यांचा पन कोड, त्यांचा INST नंबर म्हणजे कॉलेजचा इन्स्टिट्यूट नंबर दिसेल, अपॉइंटमेंट ID दिसेल, सब्जेक्टचा पॅटर्न दिसेल, सब्जेक्ट नेम दिसेल आणि इथे तुम्हाला ॲड एडिट प्रिव्ह्यू, नंतर कन्फर्म आणि शेवटी प्रिंट बटन दिसेल. ओके, सो आता मी ऑलरेडी काय करतो, तुम्हाला
आपल्या रेग्युलर सब्जेक्टचे कसे मार्क एंट्री करायची ते दाखवतो आणि एक्स्ट्रा क्रेडिटचे मार्क कशी एंट्री करायची ते देखील माहिती सांगतो. जसं शेवटचं आहे तर या ठिकाणी मी ॲड किंवा एडिट बटनावर क्लिक केलं. नंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, 1 नंबरचं ऑप्शन मार्क्स एंट्री इन एक्सेल या बटनावर क्लिक करायचं आणि शो बटनावर क्लिक करा. तिथे डाउनलोड एक्सेल दिसेल त्यावर क्लिक करा. मग एक्सेल काय झाली तुमची डाउनलोड झाली. तर डाउनलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला त्याचा बॅचेस नंबर दिसला. या ठिकाणी बघा इथे बॅचेस नंबर, इथे सब्जेक्ट कोड, इथे सब्जेक्ट नेम, नंतर त्याचा इंटरनल का टाईप्स, त्यानंतर इथे तुमचं स्टुडंट नेम दिसेल. ओके, स्टुडंट नेम दिसेल, त्याचा सीट नंबर दिसेल, त्याचा PRN नंबर दिसेल आणि इथे तुम्हाला सेकंड लास्ट कॉलम दाखवलेला आहे तो म्हणजे मार्क्स ऑब्टेन आणि मॅक्सिमम मार्क्स. तर तुम्हाला इथे मार्क्स ऑब्टेनमध्ये काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. जसं हा विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याला मला 30 पैकी सपोज त्यांनी 22 मार्क्स पडले तर 22 दिले. दुसरा विद्यार्थी आहे याला 15 मार्क्स आहे तर इथे मी 15 केलं. आणि तिसरा विद्यार्थी सपोज ॲब्सेंट आहे तर इथे मी काय करतो, AB कॅपिटलमध्ये AB लिहितो आणि सेव्ह बटनावर क्लिक करतो. ओके, तुमची आता मार्क्स एंट्री भरून झालेली आहे. तुम्ही काय करा, इथे उजव्या साईडला तुम्हाला ह्या 3 आडव्या रेषा दिसेल त्यावरती काय करा, क्लिक करा. ओके, इथे मी क्लिक केलं आणि नंतर इथे शेअर टू एक्सपोर्ट या नावावर क्लिक केलं आणि सेंड ए कॉपी. इथे बघा तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे तर शक्यतो तुम्ही इथे एक्सेल याच नावाचं ऑप्शन सिलेक्ट करायचं. ओके करा आणि ती एक्सेल तुम्हाला कुठे पाठवायची ते पाठवून ठेवा. जसं की मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. आता बघा मी काय केले, ती फाईल काय केली, या ठिकाणी माझा पर्सनल जो काही नंबर होता त्या नंबरला मी या ठिकाणी ती फाईल इथे सिलेक्ट केली किंवा सेंड करून ठेवली. आता ही फाईल काय करा, तुम्ही डाउनलोड करून तुमच्या डॅशबोर्डला ठेवा किंवा तुमच्या ऑलरेडी जर का तुम्ही कम्प्युटरवर वर्क करत असेल तर तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम्स येणार नाही. बघा या ठिकाणी माझी फाईल काय झाली, सेंड झाली. मी या 3 आडव्या रेषावर क्लिक केलं आणि ही फाईल काय केली, सेव्ह टू डाउनलोड्स या बटनावर क्लिक केली आणि ही फाईल मी काय करून ठेवली, माझ्या डॅशबोर्डवर सेव्ह करून ठेवली. त्यानंतर इथे तुम्हाला बघा अपलोड एक्सेल या नावाची शीट तुम्हाला दिसेल. इथं चूज फाईलमध्ये क्लिक करा. ओके, फाईलमध्ये मी मीडियामध्ये गेलो आणि ती फाईल मला इथे समोरच दिसलेली आहे, जिथं आत्ता 7:57 ती केलेली आहे. ओके, ती फाईल मी इथे सिलेक्ट केली आणि सेव्ह बटनावर क्लिक केला. ओके, सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर त्यामधील माहिती जर का योग्य असेल तर लगेच इथे तुम्हाला एक मेसेज येतो, तो म्हणजे एक्सेल अपलोडेड सक्सेसफुली. इथे नंतर क्लोज बटनावर क्लिक करा. ओके, क्लोज बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने इथं प्रिव्ह्यू एक्सेल या नावाचा टॅब दिसेल. तुम्हाला कदाचित वाटली आपण चुकीची फाईल अपलोड केली तर इथे रिमूव्ह एक्सेल दिलेली त्या बटनावर क्लिक करा. इथे मी प्रिव्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर इथे कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क दिले ते इथे लगेच मला काय दिसून आलं, शो होऊन गेलेले आहे. ओके, शो झाले. इथे काय करा, इथे शो झाल्यानंतर तुम्ही याची प्रिंटआउट काढा. ओके, किंवा इथून जर का प्रिंटआउट काढता नाही आली पुन्हा काय करा, या बटनावर इथे क्लिक करा. ओके, या बटनावर आपण क्लिक केलं, पुन्हा मार्क्स एंट्रीमध्ये काय करा, क्लिक करा. ओके, इथे क्लिक केल्यानंतर अपॉइंटेड ॲज अ इंटरनल सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा तो सब्जेक्ट काय होईल या ठिकाणी दिसून येईल. जसं बघा मी इथे शेवटचा सब्जेक्ट होता 246 कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग, त्याचं इंटरनल भरलं तर या ठिकाणी तुम्हाला प्रिव्ह्यू बटन दिसेल. सो या प्रिव्ह्यू बटनाची काय करा, प्रिंटआउट करा. जसं मी प्रिव्ह्यू काय केलं, डाउनलोड करून घेतो आणि तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. जसं बघा त्या विद्यार्थ्यांना इथे बघा 22, 15 आणि AB असे इथे तुम्हाला दिसून येईल. सो या बटनाची काय करा, या पेजेसची काय करा, प्रिंटआउट काढून घ्या. ओके, सो इथे मी पुन्हा बॅकला येतो. इथे आता तुम्हाला जर का कन्फर्म करायचे असेल तर इथे लास्ट बटनावर काय करू शकता तुम्ही, सेकंड लास्ट बटनावर कन्फर्म बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला ओके नावाचा टॅब दिसेल, त्यावरती काय करा, क्लिक करा. ओके, त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पुढचा काय स्क्रीनशॉट दिसतो ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथं तुमचा टीचर ID दिसेल, टीचर मोबाईल नंबर दिसेल आणि सेंड OTP या नावाचं बटन दिसेल. सो इथे सेंड OTP या नावाच्या बटनावर काय करा, क्लिक करा. ओके, सो या ठिकाणी इथे सेंड OTP बटनावर क्लिक केलं तर तुम्हाला काय होतो, OTP सेंड होतो. कुणाला जाणार तो OTP, तुमचे प्रिन्सिपल सरांना जाणार. ओके, सो या इथे ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होईल, इथे एंटर OTP दिसेल. या इथे OTP बटनावर क्लिक करा आणि व्हेरीफाय OTP या बटनावर, म्हणजे OTP इथे तुम्ही एंटर केला तर व्हेरीफाय OTP बटनावर क्लिक करा. ओके, सो OTP बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय होईल,
कन्फर्म झाल्यानंतर इथे 3/3 दिसेल आणि इथे प्रिंट बटनावर तुम्हाला क्लिक करून त्याची प्रिंटआउट तुम्हाला काढता येणारी आहे. सो या पद्धतीने तुमची एक प्रोसेस झाली. आता जसं तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिट कशा पद्धतीने भरायचे ते फक्त या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. इथे पुन्हा ॲड किंवा एडिट बटनावर जा. इथे परत मार्क्स एंट्री इन एक्सेल बटनावर क्लिक करा. इथे शो करा. तुमची जी काही एक्सेल शीट आहे ती काय करा, डाउनलोड करा. डाउनलोड एक्सेल शीट काय करा, ओपन करा. इथे तुमचा बॅच नंबर दिसेल, सब्जेक्ट दिसेल, त्या स्टुडंटचं नेम दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला काय आहे इथे बघा, ओ ग्रेड, ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड, डी ग्रेड, एफ ग्रेड. नॉट ॲप्लिकेबल असेल तर NA करा, ॲब्सेंट असेल तर AB करा. ओके. सो जसं मला या ठिकाणी याला A ग्रेड द्यायचे तर मी या ठिकाणी इथं A टाईप केला. यालासुद्धा मला A ग्रेड द्यायचे तर मी A ग्रेड टाईप केला आणि ही फाईल काय करून टाकली, मी सेव्ह करून घेतली. ओके. आणि ही फाईल मी काय करतो, पुन्हा एकदा सेव्ह करून घेतो. सेव्ह ॲज अ एक्सेल फाईल. आणि ही एक्सेल फाईल मी काय करतो, शेअर करून घेतो. बघा पुन्हा मी काय केली, या ठिकाणी ती फाईल टाकली आणि ही फाईल मी पुन्हा 3 बटनावर क्लिक करून इथं सेव्ह टू डाउनलोड या बटनावर मी क्लिक केलेलं आहे. ओके. सो इथे मी ती फाईल काय करतो, माझ्या डेस्कटॉपला किंवा माझ्या मोबाईलचं जे काही डिव्हाइस आहे त्या डिव्हाइसला मी सेव्ह करून घेतो. ओके. सो मी पुन्हा इथे आलो आणि अपलोड फाईलमध्ये मी गेलो. इथे मी मीडियामध्ये जाऊन ती फाईल काय केली, सेव्ह केली, अपलोड केली आणि इथे सेव्ह केली. बघा तुमचं जर का डेटा व्यवस्थित भरलेला असेल तर पुन्हा तुम्हाला काय मेसेज येईल, सो डेटा सेव्ह सक्सेसफुली. ओके. एक्सेल अपलोड सक्सेसफुली या नावाचा टॅब तुम्हाला दिसेल. इथे क्लोज बटनावर क्लिक करा. पुन्हा प्रिव्ह्यू एक्सेलवरती क्लिक करा. इथे त्यांचे सीट नंबर आणि त्या सीट नंबरला कोणकोणते मार्क्स एंटर केले, ऑब्टेन केले ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. पुन्हा तुम्ही या ठिकाणी जा, मार्क्स एंट्रीमध्ये जा. इथे सिलेक्ट अपॉइंटेड ॲज अ इंटरनल आणि त्या सब्जेक्ट पुढे तुम्हाला जे जे मार्क्स दिसतात ते मार्क्स काय करा, या ठिकाणी प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करा. जसं मी हे प्रिव्ह्यू बटनावर पुन्हा दाखवतो तुम्हाला. इथे ती डाउनलोड केली आणि इथे बघा त्यांचं त्या सब्जेक्टला काय केलेलं आहे, A ग्रेड दिली. आणि हे प्रिव्ह्यू बटनचे काय करा, मार्क्स तुम्ही प्रिव्ह्यूची प्रिंटआउट काढा, ती तुमच्या नोटीस बोर्डला लावा. स्टुडंटला टाईम द्या. तुम्ही या टायमिंगपर्यंत तुमचे मार्क चेक करा. जर का काही तुमची चुकीचे वाटत असेल तर सब्जेक्ट टीचर्सला भेटा. सब्जेक्ट टीचर पुन्हा काय करतील, ती एक्सेल शीट रिमूव्ह करतील, पुन्हा नव्याने डाउनलोड करतील, मार्क्स एंट्री करतील आणि ती फाईल काय करतील, अपलोड करून देतील. सो प्राध्यापक मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे, इंटरनल मार्क्स एंट्री सिस्टीम पूर्ण पद्धतीने पूर्ण करायची आहे. काही अडचण असल्यास आपण पुणे विद्यापीठाच्या टीमला विचारू शकता किंवा मला जरी तुमच्यात काही टेक्निकल प्रॉब्लेम आले तर मला विचारा. माझा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो या आत्ताच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. सो या पद्धतीने स्टेप बाय स्टेप्स तुम्ही इंटरनल, एक्सटर्नल आणि क्रेडिटचे जे काही सब्जेक्ट्स आहेत त्यांची मार्क्स एंट्री करा. मार्क्स एंट्री करताना काळजीपूर्वक बघा. एकदा का तुम्ही मार्क्स कन्फर्म केले त्यानंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ते चेंज करता येणार नाही. त्याकरता तुम्ही मार्क्स एंट्री करा. प्रिव्ह्यूच्या पेजची प्रिंटआउट काढा, नोटीस बोर्डला लावा किंवा ते प्रिव्ह्यूचे जे काही टॅब्स आहे किंवा PDF आहे ते तुमच्या स्टुडंटच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम ग्रुपला शेअर करा. स्टुडंटला चेक करायला लावा. त्याच्यामध्ये त्यांना एक ठराविक मुदत द्या. त्या मुदतीत जर का विद्यार्थ्यांनी तुमच्याशी संपर्क साधला नाही याचा अर्थ तुम्ही भरलेले मार्क्स ओके आहे ते कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून तुमच्या डिपार्टमेंटला सेव्ह करून ठेवा. सो या पद्धतीने तुमची पुढची प्रोसेस संपूर्णतः करा. विदिन वेळेच्या आत ही प्रोसेस करा जेणेकरून विद्यापीठाला त्यांचे जे काही निकाल्स आहे ते वेळेमध्ये निकाल्स हे लावता येतील. सो तुम्हाला जर का काही अडचण आली तर निश्चित माझ्याशी संपर्क करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. मी प्राध्यापक अक्षय बेळे, विश्वलता कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, येवला, भाटगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक या महाविद्यालयातून आपणाशी संपर्क साधत आहे. निश्चित काही शंका असेल तर विचारा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.